हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता नाक्यावर आलेलो आहे आणि बघूया आपल्याला कुठलं भाडं मिळतं ते. हे बघा फुलांचं, हे बघा किती छान आहे बघा. गुलाबी कलरची ताटी आहे फुलांची, किती छान आहे बघा एकदम. मस्त आहे ना? तर बघूया आता आपल्याला कुठलं भाडं येतं ते. मित्रांनो, आता आपल्याला घरून नाक्यावर आल्यानंतर आहे ना भाडं लागलेलं आहे आपल्याला. आणि ते भाडं असं आहे की गंगापूर गाव आहे ना, गंगापूर गावाच्या थोडं पुढं गेलं का लेफ्ट साईडला गीता लॉन्स आहे. तिथून आहे ना डेकोरेशनचं मटेरियल घेऊन आहे ना आपल्याला आंबटपुरी चौकीला तिथं गोडाऊन आहे, तिथं सोडायचं आहे. तर चला निघूया आपण गंगापूर गावाकडं. हे बघा आता शिडकोमधून निघालेलो आहे आपण, राणा प्रताप चौकातून आता आपण निघालेलो आहे गंगापूर गावाकडं. मित्रांनो, हे बघा इकडच्या डाव्या साईडला आहे ना रोडचे कामं चालू आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचे कामं चालू आहे नवीन. आणि हा रोड तयार झालेला आहे आत्ताच मागच्या महिन्यात. मित्रांनो, हा बघा आहे गोविंद नगरचा भाग आहे. हा सर्व गोविंद नगरचा भाग आहे, सर्व डेव्हलप एरिया आहे. जिकडं तिकडं कामं चालू आहे आणि उंच उंच बिल्डिंगचे कामं चालू आहे सर्व. आता आपण गोविंद नगर ते सिटी सेंटर मॉल ह्या रोडने आता जातोय आपण सिटी सेंटर मॉलकडे. बघा हे जे हा चौक आहे, आला RD सर्कल. हो का मित्रांनो, हा आहे RD सर्कल रोड, RD सर्कल चौक. हे बघा किती उंच उंच बिल्डिंगचे कामं चालू आहे बघा. पूर्ण डेव्हलप एरिया, एकदम उंच उंच बिल्डिंगांचे कामं चालू आहे. आणि वनराईने एकदम नटलेला परिसर आहे. भरपूर झाडी आहे, भरपूर झाडं झुडपं आहे आणि मोठमोठे शोरूम, संपूर्ण मोठमोठे शोरूम आहे या रोडला. आणि उंचच उंच बिल्डिंगा. हे बघा किती दाट झाडी बघा. आणि बिल्डिंगा बघून बघा किती उंच उंच आहे, सर्व मोठमोठे शोरूम. आणि आता हा आला सिटी सेंटर मॉल चौक. हा बघा, हे बघा हे सिटी सेंटर मॉल. आणि ही सिटी सेंटर मॉलची वनराई बघा, भरपूर झाडी आहे. त्यामुळे सिटी सेंटर मॉलला भारी वाटतं एकदम यायला. एकदम निसर्गरम्य परिसर आहे मस्तपैकी. आणि बिल्डिंग पण खूप छान छान झालेले आहे. मित्रांनो बघा, आता हा गेला ना, ABP सर्कल गेला. आपण ABP सर्कल आहे ना क्रॉस करून आता आपण सातपूर रोडला लागलेलो आहे. आता मित्रांनो हे जे येईल ना, आता ITR सर्कल येईल. आता हा बघा, हा आला ITR सर्कल. हा बघा, हा सर्व ITR सर्कल आहे. आता सिग्नल आपल्याला हिरवा सिग्नल पडला का आपण पुढं जाऊन लगेच राईट मारून आहे ना गंगापूर नाक्याकडे जाऊ, गंगापूर गावाकडे. आता आपण आहे ना इथून सातपूर गावामधून कॉलनीमधून ध्रुवनगरवरून बारदान फाटा आणि बारदान फाट्यावरून लेफ्ट मारून आहे ना गंगापूर गावाकडे जाणार आहे, असा आपला मार्ग आहे. आता हे बघा, हे ITR सिग्नल. आता येईल सातपूर गाव. हे बघा, आता हे सातपूर गाव चालू झालं. आता हे बघा, हे आहे सातपूर गाव. तर हे बघा महेंद्र सर्कल. इथून आपण आहे ना राईट मारून आहे ना सरळ MIDC एरियामधून आहे ना ध्रुवनगरला जायचं आता आपल्याला. आता हा सर्व MIDC एरिया आहे बघा. ही बॉश कंपनी म्हणजे मायको. मित्रांनो, आता ह्या रोडला आहे ना सर्व ABP कंपनी आहे, VIP कंपनी आहे, शेट कंपनी आहे, कार्बन कॉर्पोरेशन कंपनी आहे, अशा अनेक कंपन्या आता ह्या रोडला.
हे बघा ही आली ABB कंपनी आणि हे डाव्या बाजूला आहे ना इकडे VIP कंपनी आहे. ही आली VIP कंपनी. हे बघा मित्रांनो सिएट कंपनी. मित्रांनो आता आपण आलेलो आहे ध्रुवनगरला पोहोचलो आता. हे बघा हे सर्व ध्रुवनगर एरिया आता. मित्रांनो आता आपण आलेलो आहे ध्रुवनगरला पोहोचलो आता. हे बघा हे सर्व ध्रुवनगर एरिया आता. ध्रुवनगर पण आता खूप डेव्हलप झालेलं आहे. खूप डेव्हलप झालं. मित्रांनो हे बघा हे मोतीवाला कॉलेज आहे. हे जे उजव्या हाताला दिसतंय ना हे मोतीवाला कॉलेज. आणि मित्रांनो आता आपण ध्रुवनगर पास करून आहे ना आता आपण चाललोय बारदान फाटा. आणि या बारदान फाटा रोडला आहे ना सर्व मिसळचे खूप दुकान आहे. इकडचे बारदान फाट्याचे मिसळी खूप फेमस आहे. आणि त्याच्यामध्ये साधना मिसळ फेमस आहे एकदम. हे मित्रांनो ही आहे साधना मिसळ. एकदम फेमस आहे इथली. बघा आता हा आला बारदान फाटा. हे बघा बारदान फाटा चौफुली आता ही. इथून लेफ्ट मारलं का आपण जाऊ गंगापूर गावामध्ये. बघा आता हा जो रोड जातो सरळ गंगापूर गावात जातो. गंगापूर त्याच्या पुढं गिरनार त्याच्या पुढं हर्सूल असा हा रस्ता जातो रस्ता. आपल्याला गंगापूर गावाच्या पुढंच थोडं पुढं गेलं का लेफ्ट साईडला गीता लॉन्स आहे. तिथं आपल्याला मटेरियल घ्यायला जायचं आहे. आणि मित्रांनो बघा आता हे गंगापूर गाव. हे बघा मित्रांनो हे सर्व आहे ना हे संपूर्ण गंगापूर गाव आहे बघा. आता आपण गंगापूर गाव पास करून आहे ना आता पुढे निघालेलो आहे गंगापूर धरणा साईडला. आणि त्याच्या अलीकडेच आहे ना धरणाच्या अलीकडेच आहे गीता लॉन्स आहे. तर तिथं आपल्याला जायचं आहे मटेरियल घेण्यासाठी. मित्रांनो बघा हा जो रस्ता जातो ना हे बघा हा जो डाव्या हाताला हा सुला वाईन्सला रस्ता जातो. नाशिकचं फेमस सुला वाईन्स. मित्रांनो आता इथं जवळपास गीता लॉन्स आहे. मित्रांनो हे बघा आला गीता लॉन्स. हे बघा हे आलं गीता लॉन्स. तर इथंच आपल्याला आता हे बघा हे गीता लॉन्स आहे. आणि इथूनच आपल्याला मटेरियल घ्यायचं आता. तर मित्रांनो हे बघा गीता लॉन्स. हा गीता लॉन्सचा परिसर आहे आता हा. आणि आपण आतमध्ये आलेलो आहे आता. आपल्याला तिथं अजून मध्ये जायचं आहे आणि मध्ये जाऊन मग ते मटेरियल लोड करायचं आहे. लोडिंग होती बघा आपली गाडी. मित्रांनो आता गाडी लोड करून आहे ना आपण निघालेलो आहे. आपल्याला जायचं आहे पाथर्डी फाट्यावरती दामोदर नगर आहे ना त्याच्या पुढं गोडाऊन आहे तिथं सोडायला. चलो
आता आपण बारदान फाटा क्रॉस करून आहे ना ध्रुवनगरकडे येतोय आता. हा सर्व ध्रुवनगर एरिया बघा आता. मित्रांनो आता बघा आपण पाथर्डी फाट्याजवळ पोचलेलो त्या पाथर्डी फाट्याचा ब्रिजजवळ उड्डाणपुलाजवळ. बघा आता आपण इथं पुढून आहे ना लेफ्ट मारला का पाथर्डी फाटा, आरके लॉन्स आणि दामोदर नगर, त्याच्या पुढंच आपल्याला मटेरियल खाली करायचं आहे. हे बघा आता इथून राईट मारला का पाथर्डी फाटा येऊन जाईल. आता हा आला पाथर्डी फाटा. हे बघा मित्रांनो आता आपल्या इथून राईट मारला का आरके लॉन्स आणि तिथून डायरेक्ट दामोदर नगर. बघा हा आरके लॉन्स. आता आरके लॉन्स गेला, आता आरके लॉन्स पास केला आपण, आता येईल दामोदर नगर. मित्रांनो हे बघा आलं हे दामोदर नगर. हा दामोदर चौक आहे. आता आपण गंगापूर गावाच्या पुढे ते गीतांजली लॉन्च आहे ना तिथून मटेरियल घेऊन आता दामोदर नगरला आलेलो आहे आणि आता इथे मटेरियल खाली करतोय बघा आपण. आता आपलं मटेरियल खाली होतंय आणि आपल्या श्यामदादाचं गोडाऊन बरं काय. एकदम शून्यामधून एकदम शून्यामधून इथपर्यंत आलेले. हे शांभू एकदम शून्यामधून, दोघं भावांनी रवी आणि श्याम शून्यामधून इथपर्यंत आलेले आणि भारी वाटतं. त्याच्यामुळं चांगलं वाटतं इथं. बरोबर प्रगती करताय ना तर भारी वाटतं. सर्व त्यांचं आहे बघा. हे सर्व डीजेचं मटेरियल आहे. सर्व डीजेचं याचं स्टेज वगैरे ठीक आहे. स्पीकर आहे बघा, डीजेचे स्पीकर वगैरे सर्व आहे. आपली गाडी ना खाली होत आलेली गाडी बघा आता. आपली गाडी आता खाली झालेली बघा. तर मित्रांनो आता आपण गंगापूर नाक्यावरून आहे ना ते मटेरियल घेऊन आणि दामोदर नगरला ते मटेरियल सोडून दिलेलं आहे आपण त्या श्यामभाऊचं. आणि आता आपण आपल्या नाक्यावर पोहोचलेलो आहे. हा बघा आपला नाका. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू. जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.